नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल, हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर या ठिकाणी किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती येत्या 30 दिवसात कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे ही भाव पातळी सध्या किती आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसायला लागलाय तो $10 प्रति बुशेलच्या खाली गेलाय। मी तुम्हाला मागेही म्हटलं, आजही म्हणतो की सोयाबीनचा भाव सीबॉट वरती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात $10 प्रति बुशेलच्या खाली टिकू शकत नाही। आणि पुन्हा एकदा सांगतो की हा भाव इथून उसळणार, यामुळे त्या 30 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव जर $10.5 प्रति बुशेल्सपर्यंत आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जर या ठिकाणी वाढला तर देशातील सोयाबीनच्या भाव पातळीत सुधारणा होईल। पण देशातील सोयाबीनची भाव पातळी कशावर अवलंबून आहे, तर देशातील सोयाबीनची भाव पातळी सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे। कसं ते समजावून सांगतो। समजा सध्याची भाव पातळी बघितली तर 4000 ते 4000 समजा 200-300 दरम्यान आहे। तुम्हाला सांगतो, सरकारनं महाखरेदी सोयाबीनची केली तर भाव वाढणार, सरकारनं आयात शुल्क कमी केलं तर भाव घटणार आणि सरकारनं कोणताच निर्णय घेतला नाही आहे ते फक्त सुरू ठेवलं तर सोयाबीनची भाव पातळी साधारणतः 4000 ते 4400च्या दरम्यान राहील। ओके, आता तुम्हाला सांगतो यामागची गंमत। दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर सरकारने आयात शुल्क कमी केलं तर तुम्हाला सांगतो देशातील सोयाबीनची भाव पातळी 100% घसरणार आणि या घसरणीमध्ये भाव जर 4000च्या खाली आले तर आश्चर्य वाटायला नको।
या उलट सरकारने समजा सोयाबीनची महाखरेदी हमी भावावरती वाढवली तर येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव 4,500 पार जाईल. पण सरकारनं महाखरेदी वाढवली, आयात शुल्क कमी केलं तर तुम्हाला सांगतो भाव तरीही 4,000 ते 4,500च्या दरम्यान राहतील. आणि सरकारनं आयात शुल्क पण या ठिकाणी कमी केलं नाही, महाखरेदी पण वाढवली नाही, तरी देखील भाव पातळी 4,000 ते 4,500च्या दरम्यान राहणार. म्हणजे आयात शुल्क जशास तसं ठेवून जर सरकारनं सोयाबीन खरेदी ही या ठिकाणी वाढवली तरच येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊन भाव पातळी 4,500 जाऊ शकते. 4,500च्या पलीकडे जाणारा भाव आपणास मिळाला तर त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण टप्प्याटप्प्याने केली तर मला वाटते आपला फायदा होईल. पण येत्या 30 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मला वाटते 5,000 होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. विक्रीचा विचार करत असाल तर इथून पुढच्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव 4,500च्या वर गेला की त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची खरेदी करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.